केंद्र म्हणजे आपले सेवा केंद्र असेल, CSC असेल, त्यांना सर्वांना हेच सांगून देतो की बाई आपण जे आहे कोणत्याही ठिकाणी जे अतिरिक्त शुल्क जे आहे ते आकारू नका. कोणत्याही वेळी अशा आम्हाला समजलं की आपण जे आहे एक ठिकाणी जे आहे ह्याच्यासाठी शुल्क घेऊ लागले, त्याच्यामध्ये जे आहे आपली केंद्र जे आहे ठिकाणी जे आहे असं समजा मॅच झालेले असतील किंवा आपल्या दुसरं काही कारणास्तव जे आहे त्यांची जी लिस्ट आहे त्याच्यामध्ये नावमध्ये जे आहे तो वेगळं नाव असेल, त्याच्यामध्ये जे आहे तो पण आपण जे आपण हेल्पलाईन देऊ लागलो आहे त्याच्यामध्ये आपण तो मुद्दा जे आहे तो नोंदणी करावा. त्याच्यामध्ये जे आहे मी लवकरात लवकर तो तक्रारीचं निवारण करतो. आता तुम्हाला जसं सांगितलं, मग जनरल जे विषय येऊ लागलेला आहे त्याच्याबद्दल आपण जे आहे बँकेमार्फत शेतकऱ्यांपर्यंत काय मेसेज देऊ लागलोय आणि त्यांच्यामध्ये तुमची यादीमध्ये दुरुस्ती असेल तर मग ते दुरुस्ती कशा करू लागले तो फक्त सांगायचं. तुम्हाला त्यांनी हे विचारलेलं नाही की अनालिसिस द्या तुमचा, तुम्ही फक्त तसं सांगावं. 80% सरकार बघते. आता मी तुम्हाला जे आहे हे सांगतो की प्रोसिजर काय. आता समजा कोणाकडे जे आहे 2 लाखच्या खालच्या लोन आहे. आता समजा एक आहे, यांनी एक्झाम्पल दिला 1,90,000चं बिल NPA अकाउंट आहे. आता NPA अकाउंट म्हणजे NPA अमाऊंट म्हणजे जितका इंटरेस्ट असेल प्रिन्सिपल असेल दोन्ही मिळून आहे, बरोबर. त्याच्यामध्ये जे आहे 1,90,000 समजा ते अमाऊंट आहे आणि त्यांचा NPA डिक्लेअर झालेला होता. NPA डिक्लेरेशन म्हणजे समजा 2 महिन्यामध्ये त्यांनी पेमेंट नाही केली लगातार, मग ते NPA डिक्लेअर करून टाकतात बँक. जसंच तुमची 2 महिन्याच्या टप्प्यामध्ये पेमेंट आलेली नाही तर मग त्याच्यानंतर जे आहे NPA बँक ऑलरेडी डिक्लेअर करून टाकतं तुमच्या अकाउंटला. मग समजा 1,90,000 त्यांनी उचललेला आहे आणि NPA ची डेट आहे म्हणजे बँकेने जे आहे ते मार्च 23ला त्याला NPA घेतलेला आहे. मग त्याच्यामध्ये काय होईल की 55% म्हणजे सरकार जे आहे ते 1,04,500 रुपये खातेदारांच्या बँक अकाउंट मध्ये टाकणार आहे. ठीक आहे. आणि बाकीचे जे अमाऊंट आहे 84,500 रुपये तो बँक जे आहे तो नील करून टाकणार आहे. आणि ह्यामुळे जे आहे 2 लाखाच्या खालचं जे आहे ते पूर्णपणे त्याची कर्जमाफी होईल. त्याच्यामध्ये तो बँक अकाउंट जे आहे तो बंद होणार आहे आणि त्याच्यानंतर जे आहे त्यांना पीक कर्ज आणखीन पाहिजे असेल तो अप्लाय नंतर करू शकतो. ठीक. आणि जे आहे असा आम्हाला विषय आढळून आलेला होता ज्याच्यामध्ये जे आहे शेतकऱ्यांचं जितका कर्ज आहे त्या अनुषंगाने जे आहे लिस्ट प्रकाशित करण्यात आलेली होती पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर कर्जमाफी योजनामध्ये. त्याच्यामध्ये काही तफावत येत होती, परंतु काही ठिकाणी असं पण झालेलं आहे की EKYC करताना जी ओरिजिनल अमाऊंट होती ती आलेली आहे. परंतु तरी पण काही शेतकऱ्यांना जे आहे असं संभ्रम असेल की त्यांची जी कर्ज आहे आणि जी प्रकाशित लिस्ट आहे त्याच्यामध्ये जे कर्ज आहे तो वेगवेगळा आहे. त्याच्यामध्ये जे आहे त्यांनी संबंधित आपली आज आम्ही हेल्पलाईन इश्यू करतो. आपण जे आहे सर्व हेल्पलाईनमध्ये जे आहे तो आपण फोन करावा आणि आपली तक्रार कमीत कमी नोंद करावा. आपला एक ऑनलाईन पोर्टल आहे जो आता सुरू होणार आहे. त्याच्या तक्रारीचा आतापर्यंत तो सुरू झालेला नाही आहे. तो तक्रारीचा पोर्टल जे आहे तो FLRS.Maharashtra.gov.in आहे. त्याच्यामध्ये जे आहे एकदा आपली फॅसिलिटी सुरू झाली की मग तो पण आपल्यासाठी आम्ही उपलब्ध करून देणार. सध्या महाविकास केंद्र